ते काय ऐकताय हरकत ना? नाहीये. मला बोलवा मार्केटिंगसाठी. नक्कीच बाई मला बोलवा. खायला भरपूर लागतं आमच्या मित्राला, पण काम सुद्धा करतो. ते 12 महिने आमरस, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्पेशलिटी ऑफ द राहू. जसं मगाशी तुम्हाला म्हटलं मी मोदींचा फॅन आहे, तसं बरं. अजून एका व्यक्तीचा फॅन आहे, ते म्हणजे माननीय राजसाहेब ठाकरे. बर तर राजसाहेबांचं आपलं मत आहे की अगोदर आपल्या माणसांना मोठं करूयात. बरोबर. नक्कीच आपण भारत देशामध्ये राहतो, अख्खा भारत आपलाच आहे. बरोबर. युपी काय, बिहारी काय, पण अगोदर आपली माणसं मोठी करूयात. ते काही लोक त्यांना असं बासुंदी पाव, बर ते वाटेने बासुंदी देते, ते वाटेने बासुंदी देतात. तर मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत आपला नवीन पॉडकास्ट विषय ऐका. तर त्यात आपण सक्सेसफुल बिझनेसच्या स्टोरीज, त्याच्या मागचं स्ट्रगल, त्यांच्या मालकांकडनं जाणून घेणार आहोत. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. थँक्यू. नमस्कार, मी वैभव वाघ. तर आपण आपल्या नवीन पॉडकास्टला सुरुवात करतोय, विषय ऐका. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, आमरसाचा सीझन आहे आता. तर गोड माणसं आणि गोड आमरस अशी आपण सुरुवात करूयात. तर सरांची ओळख करून देतो. विवेक देशमुख, राऊ हे नाव ऐकलंच असेल तुम्ही. तर राऊचे ओनर यांच्यासोबत आपण आपल्या पहिल्या पॉडकास्टला सुरुवात करतोय. तर आपण आमरसाच्या पहिल्या घासापासून सुरुवात करूयात. तर मला विचारायचं होतं तुम्हाला, ही संकल्पना कुठून आली, कसं सुरुवात झाली याची? संकल्पनाची सुरुवात खूप सोपी आहे. या सगळ्यांच्या पाठीमागे जर सर्वात मोठा काय म्हणू आपण बॅकबोन, तर माझे आई वडील आहेत. आमच्या घरची परंपरा जी आहे पहिल्यापासून अशीच आहे की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं आणि त्यांना भरपूर खायला घालणं. तर ते आमच्या आतमध्ये कुठेतरी, मी, माझी मिसेस, माझे भाऊ योगेश आणि माझी भाऊजाई, आमच्या आतमध्ये कुठेतरी रुतलेलं होतं. तर हॉटेल व्यवसायामध्ये आल्यानंतर मग हॉटेलचं नाव, तुमचा जो बेसिक प्रश्न होता की राहूची सुरुवात कशी झाली, तर राहू म्हणजे नक्की काय. बरोबर. तर राहू म्हणजे माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद. थोडक्यात रामचंद्र माझ्या वडिलांचं नाव आहे आणि उ म्हणजे उषा माझ्या आईचं नाव आहे. तर दोघांच्या नावाचे आद्याक्षर घेऊन आम्ही राहूची सुरुवात केली. घरगुती स्वयंपाक, 100% घरगुती स्वयंपाक, की आमचे राहू. मग म्हणजे हेच नाव का असं राहू असं का? नाही, आमचे संपूर्ण जे काही माझ्यावर असलेले माझे बंधू, माझे भाऊजाई, माझे मित्र, आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे की आई वडील जर का बरोबर असतील ना वैभव, तर मग तुम्हाला कोणीही मागे पडू शकत नाही. मग किती मोठा ब्रँड येऊ देत, तुमचे कॉम्प्युटर वाढू देत, पण तुमचे आई वडील तुमच्यावर जर का असतील तर तुम्ही मागे पडू शकत नाही. म्हणून आम्ही राहूची सुरुवातच आई वडिलांच्या नावाने सुरुवात केली, रा आणि उ. ते जरा नाव युनिक आहे आणि ऐकायला पण वेगळं वाटतंय. मी असं ऐकलं होतं की तुम्ही याच्यावरती एक डिस्काउंट पण ठेवलं होतं नावाच्या कन्सेप्ट. डिस्काउंट ठेवलेला आहे आणि तो नेहमीच राहील. जर तुमचं नाव रामचंद्र असेल किंवा तुमचं नाव उषा असेल, तर तुम्हाला आमच्याकडे 100% तुमच्या जेवणात सूट आहे. 100% 100% सूट आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे बघूया. आपण मुद्दामच जरा वेगवेगळे लोकेशन घेतोय. आपण आता वाड्यात होतो, तिकडनं आता मिसळ मध्ये आले. ह्या एक नावाचं मला विचारायचं होतं की बारागावची मिसळ किंवा बारागावच्या मिसळ हे काय म्हणतात त्याच्यामुळे? आपण म्हणतो ना की बारागावचं पाणी पिलेलं आहे. बरोबर. याचा अर्थ काय, बारागावचं पाणी म्हणजे काय नॉट पडलं तरी की बारागावचं पाणी पिलेलं असतं. बरोबर. याचा अर्थ असा होता की ही ऑर शी इज अ व्हेरी एक्सपिरियन्स पर्सन. राईट. मला असं, जेव्हा मी बारागावच्या मिसळ हे नाव आमच्या सगळ्यांनी म्हणून जेव्हा डिसाईड केलं, तर बघा माझा बेसिक कॉन्सेप्ट होता की व्हरायटी ऑफ द मिसळ. ओके. हिअर यू विल गेट द प्लेंटी ऑफ व्हरायटीज, नॉट 12. वी हॅव मोर दॅन 12 व्हरायटीज ऑफ मिसळ. पण एक ती बोली भाषा आपली आहे ना की बारागावच्या पाणी, तर बारागावच्या मिसळ म्हणजे व्हरायटी ऑफ द मिसळ अँड नॉट ओनली मिसळ. बाकी पण भरपूर थालपीठ आहे, पुरणपोळी आहे, पावभाजी आहे, छोलेपुरी, कुर्मापुरी, आळूची वडी आहे, कोथिंबीर वडी, म्हणजे भन्नाट महाराष्ट्र आयटम आहे. बरोबर. आता जसं राहू बारागावच्या मिसळ, त्याचं नाव झालं राहू वाडा. त्याच्या मागची काय संकल्पना आहे राहू वाडा? सुरुवात 2020 साली आम्ही जेव्हा केली राहू बारागावच्या मिसळमधनं, इथे फक्त नाश्ता चालू केला. आम्हालाही माहित होतं की इतका छान रिस्पॉन्स तिथे मिळेल, पण लोकांच्या प्रेमाखातर की लोक म्हणतात तुम्ही लंच पण ठेवा आणि डिनर पण ठेवा. पण ह्या जागेमध्ये जिथे आता आपण बसतो, हे राहू बारागावच्या मिसळ आहे, ही जागा 50x50 जागा आहे. इथे दिवसभर देवकृपेने प्रचंड गर्दी असते, त्यामुळे ह्याच ठिकाणी परत जेवण चालू करणं शक्य नव्हतं. आणि माझी भाऊजाई जी वसुंधरा देशमुख स्वतः वकील आहे, ती लॉकडाऊन मध्ये इथे होती त्या मुलांना घेऊन. ती म्हटलं की मला घरी बाबू होते, बाबू मला पण कधी करायचंय. तर म्हटलं ठीक आहे, मी नाश्ता करतो, तर मग तू जेवणाचा कथा करतोस का. मग हा कॉन्सेप्ट आला की जेवण, तर मग जेवायला कसं हवं. आपली जी महाराष्ट्र संस्कृती आहे की वाड्यावरती बसलोय, तांब्याची ताटं आहेत, तर तो थोडासा राजेशाही म्हणण्यापेक्षा एक वाडा संस्कृती आणून असं ठरवलं आम्ही शुद्ध शाकाहारीमध्ये, आणि महाराष्ट्रीयन स्वयंपाक घेऊन पुढे जाऊयात आपण. त्यात आमचं भरलं वांग, अख्खा मसूर, फोडणीचं वरण, शेवभाजी, सांडगा, पिठलं, गुटं, हे सगळे महाराष्ट्र आयटम झालं. त्याच्या मागचा मेन हे म्हणजे माझी भाऊजाई वसुंधरा देशमुख,
तिच्या संकल्पनेतून राहू वाडा ही संकल्पना आम्ही मांडली आणि ती लोकांना प्रचंड आवडली आता. तुम्ही अजून एक नवीन प्रोजेक्ट चालू केलाय रिसेंटली, राहू गावाकडचं घर. त्याच्या मागची संकल्पना काय? काय झालं आता, हे दोन्ही आमचे रेस्टॉरंट जे आहेत, राहू बारागावचा मिसळ आणि राहू वाडा, हे आपल्या हायवेवरती आहेत, पुणे मुंबई हायवेवरती आहेत. शक्यतो 90% इथे जो येणारा जो लोक आहेत ऍज अ कस्टमर, हा सगळा पुणे मुंबई बँगलोर हा एकदम शहरी भाग आहे. पण ग्रामीण भागातल्या लोकांकरताच रेस्टॉरंट म्हणून राहू गावाकडचं घर, की जे ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा आज काय झालंय की जर तुम्ही हायवेला पाहाल तर रेस्टॉरंट आहेत, नाही असं नाहीये, तर व्हेरी कॉस्टली. किंवा तिथे ग्रामीण भागातला माणूस आपल्याला कतरतो, घाबरतो की मी कसं जाऊ. मग त्या कॉन्सेप्टने उंबरस पाटण रोडला, उंबरस पासून 160 अंतरावरती आम्ही राहू गावाकडचं घर असं चिऱ्यामध्ये, जिथे ग्रामीण भागातल्या माणसाला त्याच्या बायकोला मुलांना घेऊन यायला जमेल आणि 500 रुपये त्याचं जेवण होईल. या कॉन्सेप्ट आम्ही राहू गावात सगळं चालू. तिकडे पण आपण नक्कीच जाऊयात. येस. त्याआधी मला विचारत होतं, इथे जेव्हा सुरुवात केली तेव्हा पहिलं तुम्ही म्हणले की बारागावच्या मिसळ, राहू बारागावच्या मिसळ, इथून तुमची सुरुवात झाली. अगदी आहे. तर कशी सुरुवात झाली, त्यामागे काय स्ट्रगल कसं? सुरुवात खूप छान झाली. सगळ्यांचा खूप चांगला सपोर्ट होता, आई वडिलांचा, सगळ्या पाहुण्यांचा, मित्रांचा, मिसेसचा आणि लास्ट बट नॉट माझ्या मुलीचा. ती परत वाढलेली आहे का पुण्यातून इथं येऊन हे सगळं चालू करणं हे थोडं चॅलेंजिंग होतं आमच्यासाठी. कारण माझा जन्मच पुण्याचा आहे, माझं एक गाव आहे. तर आम्ही, मी आणि माझ्या मिसेसने, आम्ही दोघांनी आणि माझ्या आई वडील ठरवलं की आपण गावी जाऊया खाण्याने. तर गावी कसं शेती तर शक्य नाही आता करणं, वजन वाढलंय. तर म्हटलं हॉटेल आम्हाला हा पहिल्यापासून एक काय म्हणतो अट्रॅक्शन होतं की आपण लोकांना खाऊ घालू शकतो, म्हणून आम्ही हॉटेल व्यवसायामध्ये आलो. तर हॉटेलमध्ये काय करतो, मिसळ हा 24 तास चालू आहे. तर हॉटेल सुरुवातीला अडचण नाही आली, पण हॉटेल सुरू झालं तर खूप मोठी अडचण आली. ती अख्ख्या जगाला आली होती, म्हणजे कोविड. म्हणजे आपण हॉटेल सुरू केल्यानंतर 28व्या दिवशी कोविड एंटर झाला. अनफॉर्च्युनेटली जेव्हा हे चालू केलं तेव्हा माझे किंवा माझ्या मिसेसचे आमचे पर्सनल फंड्स होते ते पूर्ण संपले होते. लिटिल बिट वी आर बँक करप्ट और वी आर ब्रोकर वी कॅन से. सो आम्ही पूर्ण बँक लोन घेऊन, इथे जे काही लोकल बँक आमच्या आहेत त्यात मला ज्ञानदीप या बँकेने खूप मोठी मदत केली. पण सुरुवात केली आणि 28व्या दिवशी लॉकडाऊन झाला. आणि त्यानंतर तो लॉकडाऊन मोदी म्हटले की 1 दिवस आहे, काय म्हटले तो तर 1 वीक झाला, परत 1 मंथ झाला, 2 मंथ झाला, तो अप टू इट स्ट्रेट अप टू 6 मंथ. सो पण काय झालं की जेव्हा पहिले 1 महिना खूपच टफ होते, इट वॉज व्हेरी स्ट्रिक्ट लॉकडाऊन. पण नंतर हळूहळू गव्हर्नमेंटने काही पॉलिसी क्रिएट केल्या की नाव यू कॅन गिव्ह अ पार्सल. मग त्यावेळेला मी आणि माझ्या मिसेसनी म्हटलं की आता ही आपली वेळ आहे. कारण ते 28 दिवसामध्ये आम्ही जे काही केलं त्याचं फळ आम्हाला पुढे मिळालं. त्याच्यानंतर पुणे मुंबईला प्रवास करणारे खूप लोक होते, आपल्याशांना भेटायला येतील. लॉकडाऊन मध्ये सगळं बंद असायचं. कारण काय होतं की सगळ्या हॉटेलला जो इथं जो हे आहे कामगार वर्ग सगळा बिहारी आहे मोस्टली, आपण सगळ्यांना माहिती युपी बिहारी. फॉर्च्युनेटली माझ्याकडे आजही आणि आयुष्यभर नेहमी हा पूर्ण स्टाफ हा महाराष्ट्र असणार आहे. सगळा लोकल स्टाफ असल्यामुळे ती लोक मला मदतीला इथं आली आणि आम्ही लॉकडाऊन मध्ये मग गाडीमध्ये पार्सल घेऊन जायचो. सगळे मुंबई पासून अगदी बँगलोर पर्यंत हार्डली काही रेस्टॉरंट ओपन होते. भीतीपोटी, लॉकडाऊनच्या कोविडच्या भीतीपोटी म्हणा किंवा कामगार संख्या नसल्यामुळे त्यांचे लोक सगळे युपी बिहारला देऊन जाते. तो आम्ही एक काय म्हणतो की आम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी. मग तेव्हा आम्ही एक बंद होतो, माझं घर आहे, मिसेस आणि माझा स्टाफ घरी स्वयंपाक बनवायचा. ऑर्डर आले की मग कोणतरी मी जायचो घरी आणि मग आम्ही डिश घेऊन यायचो आणि त्यांना गाडीत सर्व्ह करायचो. पण त्याच्यातून आमचं बॉन्डिंग झालं क्रिएट त्या लोकांच्या. तेच लोकांनी आज मला इतका भरघोस दिला प्रसाद की आज ते कधी पुणे मुंबई प्रवास करताना अजून पुणे बँगलोरला कधी राहूलच खोदात. मी पाहिले खूप मोठे सेलिब्रिटी पण येऊन गेले तिथे. खूप बरेच मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाचा पाय लागलाय असं मला म्हणता येईल. काही हिंदी फिल्म इंडस्ट्री पण सध्या गाजलेली आपली सिरियल आहे हास्य जत्रा, त्यातले सर्व कलाकार यांचा एक आवडता स्पॉट इथे आहे. खूप सारे कलाकार आपले येऊन जातात. कारण का थोडस जर तुम्ही बघाल आपलं इंटेरियर वगैरे तर ग्रामीण टच असलेलं आणि घरगुती वातावरण, त्यामुळे लोकांना आवडतंय, लोक येत आहेत आणि चांगलं वाटतं. अँबियन्सची तर चर्चा आहेच तुमच्या इथल्या आणि फूडची पण चर्चा. पण मला एक विचारत होतं की पुणे असताना मग कराड का? ते कसं आहे माहिती का, हे माझी कराड माझं गाव आहे. कराड तालुक्यामध्ये बेलावडी, इथं आपण बघतोय की बेलावडी हवेली
त्याची अजून एक चांगलं ओळख म्हणजे तळबीड गावाच्या हद्दीवरती हे रेस्टॉरंट आहे. तळबीड म्हणजे सरसेनापती आंबेराव मोहित्यांचं गाव, जे आंबेराव मोहिते मामांचं गाव. तेव्हा ते गाव होतं. आज तुम्ही पुण्यात जर का जागा विकत घेऊन किंवा भाड्याने घेऊन जर चालू करणं शक्य नाहीये. आज हायवेला आपली कोट्यावधी रुपयाची जागा ती माझ्या आजी आजोबांची पुण्याई आहे, आई वडिलांची पुण्याई, म्हणजे काका नाना आमचे त्यांनी जमीन ठेवली म्हणून आज आपण इथे दिवस पाहतोय. तर हे कसं असतं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुमचा सर्वात महत्वाची जागा स्वतःची आहे. मध्ये जर का असेल तर तुम्ही निम्म जिंकलं असं म्हणत जातात. ते असं. मग तुमचं काय असं डोक्यात आहे का की पुण्यात पण काही? पुण्यात नाही, पण आता एक चौथा आमचा पुढे येतोय म्हणजे, आणि मला त्या अभिमान आहे, नक्कीच अहंकार नाहीये, पण मुंबई पासून बँगलोर मध्ये वन ऑफ द बेस्ट रेस्टॉरंट इज लवकरच आपल्याला ह्या वर्षाकडे राहू घडी आहे. 100% छत्रपती महाराजांची जी घडी असायची 100% किल्ला बांधतोय आपण. खेड जवळपाशी इफोर्ट हॉटेलच्या बरोबर समोर बांधतो. तिथे 2.5 एकरचा आपला प्लॉट आहे. आता मागच्या आठवड्यात त्याचा व्यवहार झालाय. माझे बंधू आहेत योगेश देशमुख, त्यांचे मिसेस वसुंधरा देशमुख त्याचा वाडा पाहते. ते दोघं आणि आमचे बाकीचे फॅमिली मेंबर्स, आमचे काही मित्र आहेत, डॉक्टर प्रवीण शिंदे म्हणून आहे, स्वतः डॉक्टर आहे. आमचा अजून एक फॅमिली फ्रेंड आहे, तो अमेरिकेला असतो, तो स्वप्नील शिंदे. असे आम्ही 5-6 लोक एकत्र येऊन तो प्रोजेक्ट रन करायचा अंतरामध्ये आहोत. तर ह्या वर्षा अखेरला आणि इट इज गोइंग टू बी माइलस्टोन फॉर द बँगलोर मुंबई हायवे. संपूर्ण किल्ला बांधतोय आपण, जो पूर्वीचा किल्ला डोळ्यात असेल. वॉल्ड मध्ये भिंती असतात, बाजार समिती असते, संपूर्ण म्हणजे तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुम्ही किल्ल्यामध्ये आलेले आहात, तुम्हाला बुरुजावर जेवायला मिळेल. तुम्हाला इतका सुंदर तो सगळा प्रकल्प असणार आहे. या वर्षापर्यंत आमचा प्रकल्प उभा राहतात. राऊगडी अवघड नाही जात का की 3 आउटलेट झालेत आता आणि आता 4थी आउटलेट साठी? अवघड जात नाही, कारण का मला किंवा माझ्या मिसेसला, माझ्या भावाला, माझ्या भाऊजेला, माझी बहीण पण आहे माझ्या, खूप आमचे फॅमिली मेंबर त्याच्याकडे इन्व्हॉल्ड आहेत. आम्हाला हे कळलं की हेच पॅशन आहे आमचे. ते काय 40 वर्ष लागले बाहेरची. टुडे आय एम 43-44, माझी मिसेस 40, माझा भाऊ ही बसली 40-41, त्याची बायको 40-41. तर ऍट द 40 मध्ये आम्हाला कळलं की आमचं पॅशन काय. सो जसं तेंडुलकरला कधीच बोर होत नाही क्रिकेट खेळायला, तसं आमचं आलंय. आम्हाला हे बोर होऊ शकत नाही. दिस आर लाईफ नाव. वी आर नॉट ओनली बिहाइंड द मनी. लोकांचे ऍक्विसिशन, त्यांचे सल्ले, ते खूप मजा येते करायला. आणि महत्वाचं काय माहितीये का, मी पाहिलं, मी जेव्हा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आलो तसं हळूहळू अभ्यास करतो. लॉकडाऊनच्या काळामध्ये बराच वेळ मिळाला करायचा. तेव्हा पाहिलं की जर तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये पाय रोवायचे असतील तर तुमची हक्काची माणसं उभी केली पाहिजे. हक्काची माणसं घरामध्ये असतात. आज माझी चुलत चुलती, आपण काकू म्हणतो, ती माझ्यावर आहे. माझी एक आत्या आहे, चुलत आत्या आहे, तिची थोरली चुलती विधवा आहे, ती माझ्यावर आहे. माझ्या 2 चुलत बहिणी माझ्यावर आहे. माझी आई आहे, माझी रंगल आहे, माझी बायको आहे, मी आहे, माझी मुलगी आहे, माझ्या भावाची मुलगी आहे, माझ्या भावाचा मुलगा हार्डली सेकंडला आहे. बट यू विल नॉट बिलीव्ह की तो 1 लाखाचा काउंटरवर एकटा संपावतो. 17-18 लोक आम्ही घरचे जाऊ. तो मोठा बँक आहे का. राहूच्या मागे राहू मिसळ, राहू वाडा, राहू खर, राहू गडी किंवा आणखीन पण होईल. आमचे फॅमिली मेंबर्स खूप आहेत ना, तर सगळ्यांना आपण आणायचं हळूहळू. तुमचं पण प्रोफेशनल बॅकग्राऊंड वेगळं आहे असं? येस, मी स्वतः MSc फिजिक्स आहे आणि मी गेल्या 15 वर्षापासून IT इंडस्ट्रीमध्ये आहे. IT मध्ये मी IT सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट काम केलेलं आहे आणि IT टर्नर पण काम केलेलं आहे. हॉटेलच का? जेव्हा थोडा 2017-18 मध्ये जेव्हा थोडं फायनान्शियल सेटबॅक आला मला, आम्ही आणि माझ्या मित्रांनी गेल्या 15 वर्ष एकाच व्यवसायामध्ये IT ट्रेडिंग. सेटबॅक आला. तर सेटबॅक आल्यानंतर म्हटलं 15 वर्ष IT मध्ये केल्यानंतर आम्ही तो आयटीला थोडंसं एक आम्हाला एक ब्रेक हवा होता, काहीतरी वेगळं करायचं होतं. आणि त्याच वेळेला आपले माननीय मुख्य पंतप्रधान जे नरेंद्र मोदी मेक इन इंडिया आणि स्टार्टअप, आणि मी पहिल्यापासून भक्त म्हणणार नाही पण शाखेचा व्यक्ती आहे आणि त्यामुळे थोडस मोदींचा हे होतं. त्या गोष्टीचा जेव्हा डीप स्टडी केला तर मला कळलं की गो बॅक टू विलेज, गो बॅक टू युअर रूट्स. सो दॅट इज वाय मी आणि माझी मिसेस आम्ही सगळे गावी मागरा. इथे कसं शेती आहे आपली, 4-5 एकर शेती आहे, काय नाही जमला ऊस पिकवू आणि 2 वेळेचं जेवण घेऊ. पण म्हणतात मग हॉटेल का, तर कितीही वाईट काळ आला तरी कपडा लत्ता आणि हॉटेल या व्यवसायाला मरण नाही. म्हणजे Y2K रिसेशन झालं होतं, 1992 रिसेशन मी पाहिलेलं आहे. प्रत्येक वेळेला खूप साऱ्या इंडस्ट्री झोपल्या, पण हॉटेल इंडस्ट्री, गार्मेंट इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री
त्यांना कधीच मरण नाही, कारण लोकांना रोज लागतच, लोकांना घालायला कपडे आणि खायला जेवण लागतच ना. अशी इंडस्ट्री जी कोविड प्रूफ आहे किंवा जे काय म्हणू आपण त्याला मूलभूत गरजा आणि याच्यामध्ये कसं मला कळलं वैभव, आज 5 वर्ष चालू आहे आमचं या व्यवसायामध्ये, की जर तुम्ही लोकांना प्रेमाने द्याल ना आणि मनापासून द्याल तर लोकांना आवडतं बघा, लोकांना आवडतं. तोच कॉन्सेप्ट आहे आमचा बेसिक राहू मध्ये, प्रेमाने भरपूर खायला घाला. कधी लोकांना असं वाटतं की बहुतेक हे हॉटेलचा मालक बिल वाढवण्याकरता करतोय, पण नंतर त्यांना कळतं असं नाहीये. मालक आणि हॉटेलचे बाकीचे सगळा पूर्ण वर्ग असाच आहे. तर आपण जाऊयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. नक्कीच. प्रश्न नाहीये हा, मला म्हणजे मी जसं ऐकलंय की तुम्ही तुमचा म्हणजे प्रत्येक स्टाफ महाराष्ट्रीयन आहे, कोण असं बिहारी बंगाली असं कोणी घेतले नाहीत तुम्ही. आणि मेन पॉइंट म्हणजे तुम्ही जे ग्रोसरी किंवा किराणाचं जे सामान आहे ते जेवढं काही ते सगळं इकडचं म्हणजे लोकल ह्याच्यातनच घेतात, गावामधनच घेतात. राईट. मग ह्याचं कारण काय? जसं मगाशी तुम्हाला म्हटलं मी मोदींचा फॅन आहे, तसं अजून एका व्यक्तीचा फॅन आहे, ते म्हणजे माननीय राजसाहेब ठाकरे. तर राजसाहेबांचं आपलं मत आहे की अगोदर आपल्या माणसांना मोठं करूयात. नक्कीच आपण भारत देशामध्ये राहतो, अख्खा भारत आपलाच आहे, युपी काय बिहारी काय, पण अगोदर आपली माणसं मोठी करूयात. आज आपले राहू बारागावच्या मिसळ, राहू वाडा, राहू घर या 3 शाखेमध्ये मिळून 65+ स्टाफ आहे. आणि अभिमान मला वाटतो की हा सगळा स्टाफ महाराष्ट्रीयन स्टाफ आहे आपला. आणि हा सगळा हा आजूबाजूच्या गावामध्ये शेतामध्ये काम करणारा, मोलमजुरी करणारा सगळा स्टाफ. मॅक्झिमम तर 70% आमच्याकडे बायका आहेत, गृहिणी आहेत, ज्या शेतमजुरी काम करायचं, त्याचे 100 रुपये 150 रुपये हजेरी असायची. आज त्यांना माझ्या इथे 300-400 रुपये पगार आहे दिवसाला. छताखाली काम करतात त्या आणि 12 महिने ड्युटी आहे. ते खूप बरं वाटतं. आणि मुलं सगळी आपली महाराष्ट्री मुलं आहेत. माझ्या स्टाफचं वैशिष्ट्य म्हणजे 60-65 लोकांमध्ये एकही व्यसनी माणूस नाहीये. 100% निर्व्यसनी स्टाफ आहे आमचा, हे प्रमुख वैशिष्ट्य. आणि तुम्ही असं म्हटलं की ग्रोसरी, कसं असतं की प्रत्येक व्यवसायामध्ये कच्चा माल फार महत्वाचा आहे. बरोबर. जसं आपलं परत पुन्हा येतो त्या विषयावरती, मोदी या विषयावरती, त्यांनी मागे 5 वर्षापूर्वी लोकल टू व्होकल ही कॉन्सेप्ट आपल्याकडे आणली, की जे आपलं लोकल आहे त्याला मोठं करूयात. तर आज जे काही आमचा भाजीपाला आहे म्हणा, किंवा जे काही किराणा माल आहे, किंवा ज्या काही गोष्टी आहेत ज्या लोकली उपलब्ध आहेत त्याच्यातून आम्ही करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे होतं काय की आज सगळी एक लोकल संघटना राहूच्या बाजूला उभी आहे. बरोबर. आमच्या किराणा मालाला कुठला मारवाडी समाजातला माणूस नाहीये, असं काही हरकत नाही, पण तो आमच्याच गावातला माझा बालमित्र आहे. तर तोच हा पूर्णपणे आम्हाला किराणा माल सप्लाय करतो 3 हॉटेलला मिळून. किंवा भाजीवाला जो आहे, अगदी जो तुमच्या घरासमोर जो भाजीवाला फिरतो सायकलीवर, तोच भाजीवाला माझ्या माल घेऊन येतो. तर या प्रकारे आमचं काम चालतं. लोकल टू व्होकल हा त्याचा बेसिक कॉन्सेप्ट आहे माझा. भरपूर डीलर्स वगैरे येत असतील तुमच्याकडे की आमच्याकडनं सामान घ्या किंवा आमच्याकडनं माल घ्या, आम्ही डिस्काउंट पण देतो त्या मागं. नाही, तुम्हाला कधी असं वाटलं नाही की पैसे पण वाचतील त्याच्यातनं? नाही, डिस्काउंट हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि डिस्काउंट प्रत्येकानं घेतो. कारण का डिस्काउंट मी पण देतो, कारण का मॅड आहे. जसं जर तुम्ही माळकरी असाल तर 50% डिस्काउंट मॅड आहे. जर तुम्ही तुमचं नाव रामचंद्र असेल उषा तर 100% डिस्काउंट आहे. जर तुम्ही वारकरी असाल तर तुम्हाला 100% डिस्काउंट आहे. तसा डिस्काउंट मी देतो, तर डिस्काउंट घ्यायचा मला पण अधिकार आहे. त्यामुळे मी प्रत्येक डिस्काउंट भरपूर घेतो. बरोबर. मग म्हणजे तुम्हाला परवडतं की? नक्कीच. आणि कसं आहे, हॉटेल व्यवसायामध्ये मार्जिन्स अजूनही खूप चांगले आहेत. पूर्वी कसे 50-60% मार्जिन होते, तसे माझे उरलेले आहेत. पण एक जर तुम्ही चांगला धंदा केला, व्यवस्थित काटकसं होतं, तर 20 ते 25% मार्जिन अजूनही हॉटेल व्यवसायामध्ये आहेत, कारण विच इज रिअली गुड. तर आता आपण निघालोय राहू गावाकडचं घर. जाईपर्यंत मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता, लोकांचे काय रिव्ह्यू आहेत? लोकांचे रिव्ह्यू खूपच छान आहेत. आता काय सोशल मीडियाचं सध्या जमाना आहे, सो तुम्ही लपवू शकत नाही की तुम्ही कितपत चांगले आणि कितपत वाईट आहात. तर इंस्टाग्रामला, गुगलमध्ये खूप रिव्ह्यू होते. गुगलला जर तुम्ही मला विचारलं पडलं तर गुगलला 4.7चं रेटिंग आहे. आणि मोर दॅन 2000 लोकांचे त्याच्यावरती कमेंट्स आहेत. मोर दॅन 2000, येस. आणि त्याच्यातला ऑलमोस्ट 95% पॉझिटिव्ह आहेत आणि काही 5% त्याला मी निगेटिव्ह म्हणणार नाही. दोन आर सजेशन्स दॅट यू शुड हॅव दिस वगैरे वगैरे. लोकांना आपला कॉन्सेप्ट खूप काही चांगलाही वाटतो. जसं आपण हात धुण्याकरता बेसिन ठेवलंच आहे, पण प्रत्येक झाडापाशी आपण एक नळ लावलाय. सो दॅट काय होतं की सगळं आता वॉटर स्केट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर झाडा पाणी मिळतं, हात, अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही केल्या तर लोकांना खूप आवडतात. पण काही वेळा लोकांचे सल्ले असे असतात की तुम्हाला जमत तर तुम्ही काय करताय. म्हणजे होतं काय वैभव, की शनिवार रविवारी बाय ग्रेस ऑफ गॉड इतकी रश असते, म्हणजे जी आपली कॅपॅसिटी आहे त्याच्या 5 टाइम्स रश होते. पण त्यावेळेला लोकांचं साहजिक आहे, लोकांचं चिडणं, अगदी त्यांची काही चूक नाहीये, पण
तुम्हाला मिसळ खायला काय 1 तास लागले वेटिंग, मिसळला काय मजा आहे रे साहेब, असं आहे. पण तिथं थोडं आम्हाला वाटतं की आम्ही कमी पडतोय. पण शेवटी कसं आहे की मान्य थोडा कमी पडतो विकेंडला आम्ही, किंवा जेव्हा आपले सुट्ट्या असतात मुलांच्या, स्कूलच्या, कॉलेजच्या, बँक ऑफिसेसला, तेव्हा गर्दी खूप असते. त्यावेळेला थोडासा लोकांचं काही सल्ले आहेत आम्हाला की तुम्ही टेबल वाढवा, स्टाफ वाढवा. पण होतं कसं की आठवड्यातले 2 दिवस ते फक्त असे असतात जेव्हा गर्दी प्रचंड असते. 2 स्वतः स्टाफ वाढवणं शक्य होत नाही. पण जितकं शक्य होतं तितकं आम्ही, मी, माझे वडील, माझी आई, माझी बायको, माझी भावजय, बंधू, आमची मुलं, आम्ही सगळे असे काम करायला लागतात. पण खूप लोकांचे रिव्ह्यू खूप चांगले. जसं आता माझे काही ग्रुप्स आहेत, चॅरिटेबल म्हणून आमच्या इथं मोठं हॉस्पिटल आहे, त्यांचे काही लोक, त्यांना आमचं बासुंदी खूप आवडते. तर ते वाटेने बासुंदी पित नाहीत, ते बाटलीने बासुंदी पितात. तर तो रिव्ह्यू खूप चांगला आहे. माझे एक बायकर्स गँग आहे कोल्हापूरची. एव्हरी मंथच्या लास्ट सेटला ते माझ्या फक्त थालीपीठ खायला येतात. कोल्हापूरवरनं स्पेशली कराडला थालीपीठ खाण्याकरता. खूप फॅमिलीज आहेत की जे कधीच राहू ओलांडून जात नाहीत. भले त्यांनी निघताना घरातून जेवले असतील किंवा नातेवाईकडे जेवले असतील, पण 2 मिनिटं काय होणार, हाय हॅलो कशा पुढे जात नाहीत ते लोक. असं खूप वेळा आता शेजारी जे आहेत ते आपल्या ओळखीचे हा करतो बघा आपल्याला, ते आपले राहूचे कस्टमर्स आहेत. तर खूप वेळा असतात. आम्ही आता रिसेंटली गोव्यामध्ये गेलो होतो. गोव्यामध्ये मला टिटोज मध्ये राहूचे राहू मित्र मला भेटले. कुठेही गेलो तरी देवाच्या कृपेने, मोठ्यांच्या आशीर्वादाने एवढं नाव झालंय की तुम्ही कुठे जा कोपऱ्यामध्ये, तुम्हाला तिथे राहूचे राहू मित्र त्यांना म्हणतो, राहू कस्टमर त्यांना म्हणत नाही, राहू मित्र भेटतात म्हणजे भेटतात. रिव्ह्यू खूप छान आहेत, लोकांनी सल्ले पण चांगले. मला एक विचारायचं होतं तुम्हाला की आपण जे सोशल मीडियावरती मार्केटिंग करतो, तर ते कितपत गरजेचं आहे? कसं आहे, माझे खूप जवळचे खास मित्र आहेत आणि नाव ही इज आर बिझनेस ऍडवायझर, मार्केटिंग ऍडवायझर मिस्टर हर्षद साळुंखे. खूप छान काम करतो मुलगा, माझ्यापेक्षा थोडा वयाने लहान 10 वर्षांनी, पण खूप सुंदर काम करतो. तर ही इज नॉट अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, बट त्याच्या स्वतःच्या काही आयडियाज असतात, तर त्या आयडिया तो इम्प्लिमेंट करतो. जसं छोट्या मोठ्या आम्ही इव्हेंट्स करतो, ते इव्हेंट सगळे तो डिझाईन करतो इव्हेंट्स. आणि हा तुमचा प्रश्न जो होता की सोशल मीडिया प्रेझेन्स, येस इट इज इम्पॉर्टंट, खूप महत्वाचं आहे. कारण काय झालंय आता, सोशल मीडियामुळे तुम्ही खूप कमी वेळात लोकांपर्यंत पसरता. बघा तुम्ही काय पसरवता हे फार महत्वाचं आहे. जे तुम्ही आमच्या सोशल मीडिया जेवढा काही रील्स आमच्या पाहिजे, इन्स्टाच्या असेल किंवा युट्यूबला असतील, तर त्याच्यामध्ये ऑल आर इन्फॉर्मेटिव्ह. काही आता मी बघतो खूप हॉटेलच्या असं लाऊड म्युझिक असतात आणि काहीतरी नुसते स्टेटमेंट असतात. तर आम्ही जे आहे तेच दाखवायचा प्रयत्न करतो. आणि लोकांना कसं आहे, ब्रॉडकास्ट पण बघा, ब्रॉडकास्ट तुम्ही तितकं नॅचरल कराल, ज्या काही गोष्टी तुम्ही कराल आजच्या जगामध्ये, जितक्या तुम्ही नॅचरल नैसर्गिक ठेवाल तितक्या लोकांना पटतं. कारण आता कसं आहे, सोशल मीडियामुळे आता इट बिकम्स अ विलेज, इट्स अ ग्लोबल विलेज. सो तुम्ही यू कॅनॉट फेक एव्हरी टाइम एव्हरीवन. यू हॅव टू बी ट्रू आणि सेन्सिटिव्ह इन इच अँड एव्हरी ऍस्पेक्ट. आणि इन्फ्लुएन्सर मार्केटिंग जे म्हणतो आपण, वेगवेगळे फूड ब्लॉगर्स वगैरे येतात, ते कितपत म्हणजे व्यवस्थित वाटतं? त्यातनं रिस्पॉन्स येतो किंवा त्यातनं फुटफॉल वाढतो आपला, कसं? नक्कीच वाढतो. कसं असतं, तुम्ही स्वतः सुद्धा एक सोशल मीडिया काम केलेलं आहात, तुम्ही काम करत आहात, तर तुमचा किंवा असे माझे बरेच आता ग्रुप्स आहेत, तुम्ही आहात, त्यांचा स्वतःचा एक हक्काचा एक ग्रुप असतो. बाबा वैभव सांगतोय ना, हे चांगलं असणार, बिकॉज दे आर फॉलो द वैभव. त्यांना वैभवची क्रिएटिव्हिटी आवडत असते. शंतू नावाचा एखादा मुलगा असतो, अंजल नावाची एखादी मुलगी असते, त्यांचे स्वतःचे ते कोर फॉलोअर्स असतात. ते का असतात? तर त्यांना त्यांचं काम आवडतं, त्यांची ती क्रिएटिव्हिटी, त्यांचे ते डिझाईन सेन्स किंवा त्यांचे ते रील्स करायची पद्धत, त्याच्या असलेलं म्युझिक, ती थीम्स, त्याच्यामुळे लोक त्यांना फॉलो करतात. जेव्हा एखादा इन्फ्लुएन्सर हे सांगतो की हे रेस्टॉरंट चांगलं आहे, तर लोक त्याला फॉलो करतात, सो दॅट ते लोक तिथे येतात. आणि हे असायला हवं असं मला वाटतं. त्यात काहीच गैर नाहीये. तुम्ही एखादा नवीन व्यवसाय असताना तुमच्या सोशल इन्फ्लुएन्सर तुम्ही बोलवून घ्या, चार्जेस पे करा, सुद्धा तुमचं कमी वेळेमध्ये तुमचं मार्केटिंग होईल असं मला वाटतं. ते काय हरकत नाहीये. मला बोलवा मार्केटिंग. नक्कीच वैभवला बोलवा. खायला भरपूर लागतं आमच्या मित्राला, पण काम सुंदर करतो. थँक्यू. आता किती लांब आहे इकडनं? आता आपण चाललोय, हा पुणे, हा बँगलोर मुंबई हायवे आहे. राहू पासून आपण चाललोय टुवर्ड्स पुणे. तर ह्या हायवेवरती 5 किलोमीटर पुढे उमरज नावाचं गाव लागतं. उमरज पासून उमरज पाटण रोड जो आहे, त्याला आपण कोकण हायवे म्हणतो, हा स्टेट हायवे. त्या उमरज पासून हार्डली 5 किलोमीटर आतमध्ये ते राहू गावाकडचं घर आहे. ते लोकेशन का डिसाइड केलं तुम्ही? जसं तुम्हाला मगाशी म्हटलं होतं मी की आता जे लोकेशन आमचं मिसळ आणि वाडा आहे, ते शहरी भागाला डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे डेव्हलप केलं आहे. तिथलं इंटिरियर म्हणा, तिथले फूड आयटम्स म्हणा, ते जे आहे राहू गावाकडचं, हा 100%
कोकणात जाणारा आणि ग्रामीण भाग त्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून मी रेस्टॉरंट ते बांधलेलं आहे. तिथले फूड आयटम्स म्हणा, तिथं जे काही आहे ते सगळं त्या अनुषंगाने बांधण्याचा प्रयत्न केलाय. ओके. ग्रामीण भागातल्या लोकांना काय होतं की मगाशी म्हटलं मी हा मुद्दा की आजकाल 500-1000 रुपये खर्च करणं कोणाकरता फार अवघड गोष्ट नाहीये. बरोबर. फक्त हायवे जर तुम्ही रेस्टॉरंट बघा तर हायवेच्या पॉश रेस्टॉरंट मध्ये ग्रामीण भागात लोकांना जाणं शक्य होत नाही. 2000 आणि 5 रुपये खर्च करणं शक्य नाहीये. फक्त ते 500 रुपये सांगा, 1000 रुपये सांगा, ते खर्च करतील. ते ऑल्सो वॉन्ट टू गो विथ देअर फॅमिली फॉर आउटिंग फॉर वीकेंड. सो फॉर देम राहू गावाकडचं घर इथं ट्रीट. तर आता आपण आलोय राहू गावाकडचं घर इथे, आणि मला सरांना एक प्रश्न विचारायचा होता की मिसळचं जे आहे ते तुमची बायको बघतात, बरोबर. वाडा तुमची भाऊजाई बघते, येस येस. मग इथलं कोण बघतं? इथे माझे मित्र आहेत मंगेश थोरात, आता माझे पार्टनर झालेत. ते आले होते राहू कस्टमर म्हणून, नंतर राहू मित्र झाले आणि आज ते राहूचे पार्टनर्स आहेत. तर मंगेश थोरात त्यांचं इथेच जवळ गाव आहे, कोट नावाचं गाव आहे. तर ते इथले ऑपरेशन सिस्टीम पूर्णपणे ते माझ्यावर ॲज अ पार्टनर म्हणून पाहतात, मंगेश थोरात. ओके. एक प्रश्न विचारायचा होता, व्हेजच का? 2-3 कारण आहेत. एक तर पहिलं म्हणजे माझ्या आई वडील नावाने आपण हॉटेल चालू केलं, रामचंद्र आणि उषा राहू. माझे वडील स्वतः माळकरी आहेत आणि विठ्ठलाचे परम भक्त आहेत. माळकरी असल्यामुळे नॉनव्हेज नको म्हटलं. दुसरं, नॉनव्हेज म्हटलं की थोडं ड्रिंक हा विषय येतो आणि आम्ही संपूर्ण कुटुंब, देशमुख साळुंखे कुटुंब, थोरात कुटुंब, आम्ही सगळे ड्रिंक्स या विषयात थोडं लांब राहतो. आणि तिसरं अगदी महत्वाचं, माझ्यासाठी जे महत्वाचं कारण आहे, जे आम्हाला सगळ्यांनाच आवडतं, की अजूनही प्राणी हत्या करून पैसे कमवायची वेळ आपल्यावरती आलेली नाहीये. त्या 2-3 कारणामुळे मी नॉनव्हेजला नकार आणि व्हेज मध्ये म्हटलं आपण पूर्णपणे उतरूयात आणि काम करूयात. मग काय वाटतं, म्हणजे रिस्पॉन्स कसा येतो व्हेजला? खूप छान रिस्पॉन्स, म्हणजे अप्रतिम रिस्पॉन्स आहे. म्हणजे असं कुठं वाटत नाही का की नॉनव्हेज ठेवला असता तर अजून जास्त आला असता? नाही, मूळ मुद्दा कसा आहे की राहू सुरू करण्याच्या मागचा कॉन्सेप्ट हा फक्त पैसा नव्हता. पैसा प्लस सॅटिस्फॅक्शन, या दोन्ही गोष्टी होत्या. थोडा पैसा नक्कीच कमी असेल, मान्य करतो, म्हणजे हेच जर का नॉनव्हेज केलं असतं तर याचा बिझनेस नक्कीच डबल झाला असता. पण सॅटिस्फॅक्शन त्या लेवलला नसतं बहुतेक मिळालं असं मला वाटतं, जे आज इथे परमोच्च कोटीचा सॅटिस्फॅक्शन लेवल आमची आहे. सो व्हेज करतोय आणि खूप आम्ही सर्वजण खूप खुश होतो त्याच्यामध्ये. आणि एक विचारायचं वाटलं की अँबियन्स इथला, म्हणजे कुठेही बघावं, कुठेही लक्ष गेलं की एक नवीन काहीतरी वस्तू दिसते, काहीतरी नवीन वेगळी गोष्ट दिसते. तर ही कन्सेप्ट म्हणजे कोणी काढली किंवा कसं आलं? याच्यामध्ये मी सांगेल की माझे आजोबा जे आहेत, महादेव गुंडाई साळुंखे, आम्ही साळुंखे आमचं मूळ आडनाव, तर त्यांचं नाव पंचक्रोशीमध्ये फेमस होतं. ते हरहुन्नरी होते, मुंबईला नोकरी करायचे, नंतर गावी त्यांच्या माघारी आले. त्यांचा सायकल व्यवसाय होता, पण त्यांना जगातली कुठलीही गोष्ट रिपेअर करता येत नाही असं नाही, आणि ते नाविन्यपूर्ण व्यक्ती होती गावामध्ये. तर त्यांचेच गुण आमच्यामध्ये वडिलांच्या मार्फत, चुलत्यांच्या मार्फत आमच्यामध्ये, असं मला वाटतं. मी काय, माझा भाऊ योगेश, आमच्या बायका, माझी बायको असेल, योगेशची बायको असेल, आम्ही जरा आवली आहोत. पहिल्यापासून आई वडिलांनी आम्हाला आउट ऑफ द बॉक्स थिंकिंगची सवय लावली, रुजवली. प्रत्येक गोष्टीकडे बघताना की बाबा ही गोष्ट अजून काय करता येईल बेटर, ती आणखीन काही चांगली होऊ शकेल, निसर्गाच्या दृष्टिकोनातून पण म्हणता येईल किंवा रियुजेबल म्हणता येईल. आणि वडिलांचं, त्यांचं अख्खं आयुष्य वडिलांचं ह्याच्यामध्ये गेलंय की एनर्जी डिव्हायसेस म्हणा किंवा एनर्जी कॉन्झर्वेशन मध्ये गेलेलं आहे. त्यामुळे त्यांना लहानपासून आम्ही पाहिलंय जवळपास की कमी कॉस्टिंग मध्ये मॅक्झिमम आउटपुट कसा करता येईल, त्यांच्याकडून आम्ही शिकलोय. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टी थोडंसं नाविन्य दिसेल, पण त्याच्या मागे आमच्या आजोबांचेच पुण्य आहे असं म्हणता येईल आम्हाला. कारण की मी पण आता कॅमेऱ्यात टिपायचं म्हणल्यावरती कोणती गोष्ट टिपू आणि कोणती नाही काहीच कळत नाही. म्हणजे एवढ्या गोष्टी तिथं की प्रत्येक गोष्ट, आणि नाही, पण आम्ही प्रत्येक वेळेस सिम्पल ठेवायचा प्रयत्न केला, त्याला कुठला तर असा मॉडर्न टच दिलेला नाही, सिम्पल आणि सोबर, सगळं असं गावाकडची. अगदी अगदी अगदी. प्राण्यांशी खूप लगाव दिसतो तुम्हाला? हो, अगदी अगदी. भरपूर ससे, बाकी खूप सारे पक्षी तिथं. ससे, टर्की आहे, बदक आहेत, गिनीफॉल आहेत, वरती कोकोडेल आहेत, मसक्कली कबूतर आहेत, इंडियन पिजन्स पण आहेत. बर, मग ह्याचं काय कारण? म्हणजे फक्त देखावा म्हणून? देखावा म्हणून नाही, मला आणि माझ्या मुली दोघांना याची प्रचंड आवड आहे, आणि सगळ्यांच आवड आहे. पण विषय कसा, लॉकडाऊनच्या काळामध्ये ना, तुम्ही ते राहू मिसळ पाहिलं, ते आपला आवार खूप मोठा आवार आहे, कारण का पण लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप सारे रेस्टॉरंट बंद पडले होते. तर एक दोघांचे मला कॉल्स आले होते की तुम्ही आमचे पक्षी पाहाल का. तिथूनही सुरुवात झाली. 1 पक्षी 2 पक्षी, तुम्ही आता इथं जे काही पाहाल ना, त्यातले कुठलाही पक्षी विकतचे नाहीत. ही टर्की जी तुम्ही पाहिली किंवा ससे जे पाहताय, 1-2 ससे आले, 1-2 टर्की आली, 1-2 कबूतर आले, नंतर त्यांची जनरेशन, नेक्स्ट जनरेशन आता आपण पाहतो. त्यानंतर एवढे मोठे झाले. हो, अगदी अगदी अगदी. खूप, कारण की काउंट खूप जास्त आहे, खूप आहे. मला विचारूस वाटतंय की राहूच का?
लोक म्हणजे वैशिष्ट्य काय आपल्याकडे की लोकांनी इकडे यावं? लोकांनी इकडे यावं म्हणजे लोक इकडे काय येतात आपण त्याचा अभ्यास करूयात. तर तुम्ही जर पाहिलं राऊ मिसळ म्हणा किंवा राऊ वाडा किंवा राऊ घर किंवा आमचा जो नवीन प्रोडक्ट राऊ घडी, तर हे सगळे हायवे रेस्टॉरंट्स आहेत. बरोबर. हायवेला शक्यतो माणूस जेव्हा प्रवास करतो, पुण्यावरून निघालाय, कोल्हापूर चाललाय, मुंबईला चाललाय, बँगलोर चाललाय, तर या मोठ्या प्रवासामध्ये लोकांना चमचमीत खाण्यापेक्षा एक घरगुती स्वयंपाक लोकांना हवा होतो. तर राऊ मध्ये 100% स्वयंपाक हा घरगुती स्वयंपाक आहे. माझ्याकडे कुठल्याही राऊच्या शाखेमध्ये आचारी कॉन्सेप्ट नाहीये. म्हणजे सगळा स्वयंपाक पूर्णपणे बायका करतात, गृहिणी स्वयंपाक करतात. तो 100% स्वयंपाक घरगुती स्वयंपाक आहे. त्यामुळे तुम्हाला चमचमीत नाही, पण तुम्हाला घरगुती स्वयंपाक राऊ मध्ये मिळेल आणि त्याच्याकरता आता लोकांची गर्दी राऊ मध्ये आहे. प्रवासामध्ये लोकांना तेच हवं असतं की जास्त त्रास नको व्हायला. 90% लोक प्रवास प्रेफर करतात. तर लांबचा प्रवास का असेल 2 तास 4 तास 7 8 तास, की बाबा स्वयंपाक साधा स्वयंपाक असावा, चवीला असावा पण चमचमीत नको. कारण की मग ते काय ऍसिडिटी पण होते. येस, अगदी. अजून काय सांगू इच्छिता तुम्ही राऊ बद्दल? जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की एक राऊ कस्टमर म्हणून आले, तर ते राऊ मित्र झाले, आज ते राऊ पार्टनर आहेत. तर ही आमची ह्याला म्हणू आपण ही आमची खासियत आहे. हीच खासियत मोठा करायचा आम्ही प्रयत्न करतोय. फ्रँचायझी मध्ये अजूनही आम्ही तितपत कम्फर्टेबल नाही आहोत, पण जसे मंगेश आज आमच्याबरोबर जोडले गेले, असे अनेक लोक आहेत महाराष्ट्रामध्ये जे आमच्या बरोबर येऊ पाहतात. आज ते खूप चांगले कस्टमर आहेत, ते मित्र आहेत. तर याच माध्यमातून राऊचा व्यवसाय पुढे वाढेल. आता लवकरच आपले इफोर्ट खडखेड सोबत आपली एक नवीन ब्रांच येते राऊगड नावाने. आणखीन पुण्यामध्ये पण आपला डोक्यामध्ये थॉट प्रोसेस आहे, पण जशी लोक येतील त्याप्रमाणे आपण ह्या ब्रांचेस वाढवू, एवढं सांगू शकेन मी. तर आपण आता शेवटच्या मुद्द्याकडे येऊयात. मेनू आपल्याकडे कोणते कोणते स्पेशल आयटम्स आहेत किंवा डिशेस कोणते कोणते स्पेशल मध्ये स्टार्टर मध्ये आपला आळू वडी आहे, कोथिंबीर वडी आहे, थापी वडी आहे, मास वडी आहे. जेवणामध्ये मग भरलं वांग, अख्खा मसूर, फोडणीचं वरण, शेवभाजी, सांडगा भाजी, पिठलं, घुटं, चपाती, भाकरी, पुरी, रोटी आहे. भातामध्ये इंद्राणी भात, गिजगा, मसाले भात, वाटाणे भात, पावटे भात, दही भात, कढी भात. नाश्त्यामध्ये मिसळचे 12 प्रकार मगाशी बोललो. साधी मिसळ, स्पेशल मिसळ, कोल्हापुरी मिसळ, उपवासची मिसळ, मिसळ पुरी, मिसळ भाकरी, मिसळचे 12 प्रकार आहेत. थालपीठ आहे आपलं, पावभाजी आहे, पुरी भाजी आहे, छोले पुरी आहे. स्वीटमध्ये तर व्हरायटी ऑफ स्वीट आहे आपलं, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी असते. 12 महिने आमरस, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्पेशालिटी ऑफ द राऊ, की आपण 12 महिने आमरस मिळतो, फ्रेश आमरस, पल्प नाही. गुलाबजाम करतो आपण, शेवाची खीर करतो. असे बरेच प्रकारचे आयटम्स. आणि बाकी मग अजूनही आपण ह्याच्यामध्ये वाढ करतोच आहे दिवसेंदिवस. खावा पोळी जो तुम्हाला आवडणारा स्पेशल आयटम आहे, पुरणपोळी आहे आपल्याकडे. खूपच मोठी लिस्ट आहे, संपणारे आणि जिभेवरती असे तोंडाला पाणी आणणारे सगळे आयटम्स आहेत. येस, नक्कीच. असे म्हणजे हेवी नाही की पनीर कोफ्ता, पनीर नाही. पंजाबीमध्ये आपण सर काजू करी करतो, व्हेज कोल्हापुरी करतो, पनीर बटर मसाला करतो, पनीर मसाला करतो. पंजाबीमध्ये 4 ते 5 ज्या बेसिक भाज्या आहेत, ज्या शक्यतो चालतात, त्या भाज्या करतो आपण पंजाबीमध्ये. पण आपला फोकस आहे तो महाराष्ट्रीयन भाज्यांवरती आहे, महाराष्ट्रीयन मेनूवरती. मराठी. येस येस, अगदी 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 अगदी. तर आता आपण एक छोटासा खेळ खेळूयात आणि आपल्या या पॉडकास्टला एंड करूयात. तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधतो आणि तुमच्या जे एवढे मोठी लिस्ट आहे त्यातनं आपण काही थोडे आयटम तुमच्या समोर आणतो. वासावर तुम्ही फक्त सांगा की ते आयटम कोणते. नक्कीच प्रयत्न करतो मी. तर आपल्याला दिसत नाही आता. पहिला आयटम मी आणतो तुमच्या समोर. मला हात लावता येईल? नाही, हात नाही, फक्त वास घ्यायचा आहे. वासाने. ठीक आहे ठीक आहे, प्रयत्न करतो. कुठे आहे ही खावापोळी आहे? बरोबर. पहिला आयटम बरोबर सांगितलं, अचूक. सेकंड आहे. वास नाही आला मला अजून. ही वडी आहे, बहुतेक कोथिंबीरची वडी आहे. बरोबर, यात दोन्ही होत्या. अच्छा, वडी आणि कोथिंबीर वडी. ओके. आता लास्ट एक आयटम आहे. बर. आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत गणपती बाप्पाचा फेवरेट आयटम उकडीचे मोदक. बरोबर. तिन्ही आयटम तुम्ही एकदम तिन्ही आयटम मला खायला मिळणार का आज? हो हो, तुमचे. धन्यवाद, थँक्यू. खूप छान वाटलं तुमच्यासोबत अख्खा दिवस घालवला. थँक्यू व्हेरी मच. आणि तुमचे तिन्ही आउटलेट खूप मजा आली बघायला. तिथलं जेवण वगैरे सगळं उत्कृष्ट आहे आणि आम्ही वाट बघतोय तुमचं चौथा आउटलेट राऊगडी. नक्कीच नक्कीच. खूप छान वाटलं. थँक्यू. तुमच्या सर्वांचे आभार. वैभव, तुमचं काम खूप छान चालू आहे. विश यू ऑल द बेस्ट टू यू अँड युअर टीम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. राऊ बारागावच्या मिसळ, राऊ वाडा, राऊ गावकरचं घर,
आता येते राव गढी, अजून भरपूर काही आहे. अजून खूप शाखा, खूप ब्रांचेस आपल्या येत आहेत. नवीन लोकांना घेऊन येतोय. मी थांबणार नाहीये. सर थांबत नाहीये, मी पण थांबणार नाही. मी पण असे नवीन नवीन पॉडकास्ट तुमच्या समोर आणणार आहे. तुम्ही पण थांबू नका, बघत राहा विषय ऐका.